की अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे. आल्याच्या नंतर समोरच तुम्हाला स्वामींचा मठ दिसेल. ती जायला भेटेल कारण की सर्वांना इथून खालनच दर्शन भेटते. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं एक ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आलेलो आहे आपण नालासोपारा वेस्ट वाघोली गावात, की अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे आणि तिथेच स्वामींचा मठसुद्धा आहे. मला आत्ता आल्यानंतर समजलं की स्वामींचं इथं मठसुद्धा आहे आणि शंकराचं मंदिरसुद्धा आहे. तर जाऊया मग आतमध्ये दर्शन घेऊया आणि तुम्हालाही दर्शन देऊया सकाळ सकाळी. इथं आल्याच्या नंतर स्टार्टिंगला अशी पार्किंग आहे. आपली गाडी इथे उभी केली. त्यानंतर आतमध्ये एंट्री मारल्याच्या नंतर इथं फॅमिलीसोबत बसायला तुम्हाला गार्डन दिले आहे मस्तपैकी छानसं. आणि इथं शंकराचं मंदिर आहे. आपण अगोदर तिथे पुढे आपली चप्पल काढूया, नंतर येऊया. आणि आल्याच्या नंतर समोरच तुम्हाला स्वामींचा मठ दिसेल आणि त्याच्या राईट साईडला इथे गणपतीचं मंदिर आहे. तर अगोदर आपण आपली इथे चप्पल काढूया आणि नंतर पुढे जाऊया. तर आता महादेवाचं दर्शन झालं. आता स्वामींच्या मठामध्ये चाललो आहे. श्री स्वामी समर्थ मठ, फुलारे, वाघोली. आतमध्ये आल्यानं पूर्ण शांतता आहे. आतमध्ये आलेलो आहे आता आणि जाऊया स्वामींचं दर्शन घेऊया. बघूया वरती जायला भेटेल कारण की सर्वांना इथून खालनच दर्शन भेटते. तर जाऊया आता स्वामींचं दर्शन घेऊया. तर स्वामींचं दर्शन झालेलं आहे एकदम व्यवस्थित. इथं पादुका ठेवले स्वामींच्या. मठातून बाहेर आलेलो आहे आणि आत्ता इथे बैलगाडीवर बसलेलो आहे आणि आता जायचं आहे आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि न वेळ करता, जास्त टाईमपास न करता जाऊया आता. सिनेमॅटिक तुम्हाला दाखवूया. आता ह्याच्या पुढे जास्त बोलत बसत नाही ना तर मोठा ब्लॉग होईल. तर जाऊया. सोलो आलेलो आहे आणि असं काय हेल्मेट पण आपल्याला संगती वागवायला लागतंय. आणि आता इथं पोचलेलो आहे गणपती बाप्पा. इथे हार फूल वगैरे भेटतात.
तर मंडळी आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि इथे छोटूसं बाळूमामाचंही मंदिर आहे. इथं आल्याबरोबर 4 देवांची मंदिरे भेटली आणि सकाळ सकाळी खूप छान वाटलं इथे येऊन. तुम्ही पण नक्कीच एकदा फॅमिलीला घेऊन इथे विजिट करा. तरी दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आता इथे बाहेर बसलो आहे गार्डनमध्ये. आता थोडे गार्डनचे सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवू तुम्हाला आणि नंतर व्हिडिओ एंड करूया. आलेलो आहे आणि आपल्याला सर माहिती देणार आहेत. आपण फर्स्ट टाइम आलेलो आहे, आपल्याला काय माहिती नाही, तर आता घेऊया माहिती सरांपासून. माझं नाव जयवंत नाईक. आपण आत्ता आहोत वाघोली गावामध्ये. आता वाघोली गावात जर तुम्ही आलात तर वाघोलीमध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला शनीचं मंदिर, बाळूमामाचं मंदिर, अमरेश्वर महादेव मंदिर, त्याच्यानंतर अंडरग्राऊंड गणपती मंदिर आणि आत्ताच नुकतंच 2 महिन्या अगोदर झालेलं श्री स्वामी समर्थांचा मठ. पण ह्या परिसरामध्ये येताना तुम्ही नालासोपारा स्टेशनपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर आहे. यायला तुम्हाला ऑटो रिक्षा प्रायव्हेट मिळू शकते, जे 150 रुपये घेतात आणि जर तुम्ही शेअरिंगनं आला तर तुम्हाला 20 रुपये पर हेडनं वाघोली नाक्यावर उतरायला लागेल आणि तिथून वॉक करत तुम्हाला एक 10 मिनिटाचा वॉक करत इथपर्यंत यायला लागेल. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, जे अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे हे ते 15 फूट खोल जमिनीमध्ये आहे आणि 2000 साली 1ला बांधलेलं आहे. याचा वर्धापन दिवस येणारे 1 जानेवारीला 25 वर्षे कंप्लीट होतील. त्या दिवशी आम्ही 56 भोगचा प्रसाद ठेवलेला आहे. ज्या कोणी भक्ताला या प्रसादाच्या याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी माझा नंबर देतो मी तुम्हाला, 9011667788. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि त्याचा सहभाग घेऊ शकता. तुमचा ॲटम तुम्हाला त्याचा जो वाहायचा आहे ज्या 56 भोगमध्ये तुम्ही वाहू शकता. या मंदिराचं एक आणखी वैशिष्ट्य की हे पूर्ण लाकडी कामामध्ये केलेलं आहे. 15 फूट खोल जमिनीमध्ये आहे आणि लोकांच्या इच्छा ज्या व्यक्त करतात त्या पुऱ्या होतात असं लोकांचं म्हणणं असलं, त्यामुळे याचं नाव इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती पडलेलं आहे. बाजूलाच नुसतं 2 महिने अगोदर आपण एक स्वामी समर्थांचा मठ लोकांसाठी ओपन केलेला आहे. त्याचं इनॉग्रेशन हे 2 ऑक्टोबर ह्या गेल्या महिन्यातच झालेलं आहे आणि समोरच अमरेश्वर महादेव आहे. ते पण जुनं स्वयंभू अमरेश्वर महादेव, त्याचं पण तुम्ही दर्शन घ्या आणि इथे आल्यानंतर निसर्गाचा आस्वाद घेत तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही एक 1 डे धार्मिक जी यात्रा आहे ती करू शकता. जवळ समुद्रकिनारे भरपूर आहेत, जसं राजुरीचं बीच आहे, कळंब बीच आहे. इथेही तुम्ही आमच्या गावाचा आस्वाद घेऊ शकता. समोर शंकराचार्याचं मंदिर आहे आणि जवळच भुईगावचा प्रसिद्ध स्वामी समर्थांचा मठ पण आहे, तो पण तुम्ही इथून बघू शकता. म्हणजे तुम्ही वसईत आलात तर तुम्हाला भरपूरशा अशा गोष्टी या बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंडळी आता दर्शन वगैरे घेऊन एकदम व्यवस्थित बाहेर आले आणि गार्डनमध्ये बसलो आहे. व्हिडिओ चांगली वाटली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमचा भाव तुमच्यासाठी असाच नवीन नवीन कॉन्टेंट घेऊन येत जाईल. व्हिडिओ एंड करायची वेळ झालेली आहे आता.